फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मोत्यांची माळ मोठी. त्यासाठी हे माझ्याकडे म्हणजे मोठेच मणी आहेत, पण त्यातून साईज छोटे आहे. हे त्याच्यापेक्षा मोठे आणि हे 2 अशा प्लेट्स आणि हे आपण मध्ये मणी टाकणार आहोत. ते आहेत मोठे मणी आणि त्या मण्यांच्या बाजूने असे 2 सर्कल लावणार आहेत. ही दोरा आणि सुई. आता हे 2 अशा माझ्याकडे कड्या आहेत. अशा तर मी इथे एक लावून घेणार आहे आणि इथे एक लावून घेणार आहे. हे बघा, आणि असे पॅक करून घेणार. आणि त्यामध्ये हे जे प्लेटी आहेत ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि अशा फिट करून घ्यायचं. हे बघा, ह्याचं सेम हे इकडे पण करून घेऊ. हे बघा, असं दोन्ही प्लेटी मी लावून घेतलेत या दोरीला. आता आपण तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला केवढी मोठा हार करायचा आहे त्यानुसार तुम्ही साईज घेऊ शकता. मी आता माझ्या पद्धतीने घेते. आता आपली पहिली माळ असेल तर हे जे बारीक होल आहे इथे, त्यातून मी हा दोरा काढून घेते. हे बघा, हे असं आहे. हे बघा, आता मी ह्या दोऱ्यामध्ये सुई टाकून इथे गाठ मारून घेणार आहे. आता हा दोरा आपण ओढून घेऊया. आता मी हे 10 मोठे मणी टाकून घेते. हे माझे मणी टाकून झालेले आहेत. आता मी हे छोटे मणी 17 टाकणार आहे. हे माझे छोटे 17 मणी टाकून झाले. आता मी अशी हे बघा, अशी रिंग वापरणार आहे आणि हा मोठा मणी टाकून घेते आणि अजून एक अशी रिंग त्याच्याकडेने टाकून घेते. हे बघा, हे असं तयार होतं. आता मी हे 17 मणी टाकून घेते आणि त्यानंतर हे 10 मणी टाकून घेते. हे बघा, ही माझी पहिली माळ पूर्ण झालेली आहे. आता हे जो माझा बारीक होल आहे ना, त्यामध्ये मी तिला अटॅच करून एक गाठ देणार आहे. ते गाठ देणार आहे. आता मी दुसरी माळ विणणार आहे. त्यासाठी हा होल सोडून तिसऱ्या होलमध्ये दोरा टाकून घेणार आहे. इथे आता मोठे मणी 10 आणि छोटे मणी 20 असे ह्या माळेमध्ये टाकून घेते. आता मी ही रिंग टाकून घेते. नंतर एक
मोठा मणी, नंतर रिंग, अजून एक मोठा मणी, असे मी 2 मोठे मणी टाकलेत. हे बघा, हे असे. आता मी छोटे मणी 20 आणि मोठे मणी 10 असे टाकून घेते. आता माझे हे मणी सगळे ओवून झालेले आहेत. आता मी ह्या प्लेटीमध्ये सेकंडला म्हणजे दुसऱ्या होलमधून काढून घेऊन गाठ मारून देते. आता आपल्या ह्या 2 माळा कंप्लीट झालेत. आता आपण तिसरी माळ ओवून घेऊया. आता मी मोठे असे 10 मणी आणि छोटे 24 मणी वापरणार आहे. हे माझे मणी ओवून झाले. आता मी रिंग टाकते. पहिला मोठा मणी, रिंग, दुसरा मोठा मणी, रिंग आणि शेवटचा तिसरा मोठा मणी आणि त्याची रिंग. तर असे छोटे 24 मणी आणि मोठे 10 मणी ओवून घेते. अशी माझी ही तिसरी माळ विणून झालेली आहे. आता मी तिला ह्या होलमध्ये अटॅच करून गाठ मारून घेते. आता आपण ही शेवटची माळ तयार करून घेऊया. शेवटच्या माळेसाठी 10 मोठे मणी आणि 27 छोटे मणी. ही माझी मणी ओवून झालेत. आता मी एक सर्कल, पहिला मोठा मणी, सर्कल, दुसरा मोठा मणी, सर्कल, तिसरा मोठा मणी, सर्कल आणि शेवटचा चौथा मोठा मणी आणि सर्कल. सेम प्रोसिजर. छोटे मणी 27, मोठे मणी 10. तर ही माझी शेवटची माळ विणून झाली आहे. तिला मी इथे अटॅच करून शेवटच्या होलमधून बाहेर काढून गाठ मारून घेते. हे बघा, सुंदर असा मोत्यांचा हार तयार झालेला आहे. अशा आपण 4 लेअर करून मोत्यांचा हार तयार केला आहे. 1, 2, 3 and 4. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.